दिल्ली भारताची राजधानी, जिथे लोकांची नेहमी रेलचेल असते. अशा दिल्लीमध्ये आज सकाळी एक भीषण दुर्घटना घडली आहे. त्यामध्ये जवळपास 21 लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. या दुर्घटनेमागचं नेमकं काय वास्तव आहे हे समजून घेत आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी साजिद. आपण पाहताय तरुण भारत कोल्हापूर. सकाळची वेळ होती. लोक आपापल्या कामात व्यस्त होती. तेव्हाच अचानक मालवी नगरच्या लेमन ग्रीन नावाच्या हॉटेलमध्ये अचानक आगीचे धूर दिसू लागले. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण इमारतीला गिळंकृत केले. तेथील राहणाऱ्या लोकांनी तातडीने अग्निशामक दलाला आणि प्रशासकांना बोलावले. या सर्वांना बोलवल्यानंतर आगीने खूप मोठं रौद्ररूप धारण केलं होतं. ही आग एवढ्या मोठ्याने पसरत होती की हॉटेलमधील लोकांना बाहेर येण्याचा सुद्धा मार्ग भेटला नाही. बघता बघता ही आग एका मोठ्या दुर्घटनेत बदलली. अशावेळी दिल्ली फायर टीमला 9:40 आग लागण्याची बातमी कळाली. बातमी कळाल्यानंतर लगेचच फायर ब्रिगेडच्या टीम घटनास्थळी पोहोचल्या. इमारतीच्या बेसमेंटपासून ते शेवटच्या मजल्यापर्यंत लोकांना शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली. अग्निशामक कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून काही लोकांना सुरक्षित बाहेर काढलं. अग्निशामक दलाच्या आकडेवारीनुसार 37 लोकांना बाहेर काढण्याचं वृत्त समोर आलं आहे. काही लोक धुरामुळे गंभीर जखमी झाल्याने तातडीने उपचारासाठी त्यांना दवाखान्यात हलवण्यात आलं. या सगळ्या घटनेनंतर अशी माहिती समोर आली की लोकांना बाहेर पडण्यासाठी सुद्धा जागा मिळाली नाही. बाहेर जाण्यासाठी जे दरवाजे होते ते धुराने न दिसल्यामुळे लोक त्याच ठिकाणी गुदमरून बेशुद्ध पडले. काही लोकांनी आपला जीव वाचवण्यासाठी खिडक्यांमधून उड्या टाकल्या. दक्षिण दिल्लीचे SDM जितेंद्र कुमार म्हणाले, घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय सर्व विभागांना निर्देश देण्यात आले होते. लोकांना वाचवण्यासाठी वेगवेगळ्या टीमला घटनास्थळी पोहोचण्यास सांगण्यात आले होते. आग लागण्याचे मुख्य कारण अजून समोर आलेले नाही. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागण्याचे अंदाज काही लोक बांधत आहेत. काही अधिकारी म्हणाले, हे आग लागण्याची सुरुवात जिथून झाली तिथून एक इमारतीचे काम सुरू झाले होते. घटनास्थळी पोलिसांनी आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी बचावकार्य आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. 8 अग्निबंबांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. 40 जणांना सुखरूप वाचवण्यात यश आलं. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दुर्दैवाने या घटनेत 21 जणांचा मृत्यू झाला. सध्याही घटनास्थळी बचावकार्य सुरू असून पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी उपस्थित आहेत, असे मित्तल यांनी म्हणाले. विधानसभा मतदारसंघाचे माजी आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांनी सांगितले की शुक्रवारी सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यांच्या माहितीनुसार आग प्रथम रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरात लागली आणि त्यानंतर ती शेजारील हॉटेलच्या वरच्या मजल्यापर्यंत वेगाने पसरली. आग आणि धुरामुळे अनेक जण प्रभावित झाले. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून आपणही या बचाव मोहिमेत सहभागी झाल्याचे भारती यांनी सांगितले. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना दिल्ली सरकारने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून आगीमागील नेमकं कारण आणि जबाबदार घटकांचा शोध घेण्यात येईल, असेही ते म्हणाले. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन आणि ट्रेंडिंग व्हिडिओसाठी तरुण भारतच्या YouTube, Instagram, Facebookला फॉलो करायला विसरू नका.